गोकर्णाची फुलं ही किती गुणकारी आहेत हे काही वेगळं सांगायला नको. आणि आपल्या महाराष्ट्रात कोणी भाकरी खाल्ली नसेल असं कोणी शोधून पण सापडणार नाही. आज ह्याच फुलांचा वापर करून मी एक अत्यंत पौष्टिक भाकर बनवणार आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की बघा. यासाठी सगळ्यात आधी मी सुकवलेली जी गोकर्णाची फुलं आहेत त्यांना पाण्यामध्ये उकळून त्यांचा रंग तयार केलेला आहे. आता तुमच्याकडे ताजे असतील तर तुम्ही ताजे पण घेऊ शकता. इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे भाकरी करण्यासाठी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाजरीचं किंवा ज्वारीचं सुद्धा घेऊ शकता. पण बाजरीच्याला काही रंग येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ज्वारीचं नक्की ट्राय करा. तांदळाच्या पिठामध्ये मी थोडंसं मीठ पण घातलेलं आहे आणि सगळं चांगलं मळून घेऊन एक पातळ छान अशी भाकरी बनवलेली आहे. जशी आपण नॉर्मल भाकरी बनवतो. आता इथे भाकरी उलटायला मी काय उलटणं वगैरे यूज केलं नाहीये. आपला गावरान गावठी हातच इथे काफी आहे. मस्तपैकी अशी टमटम भाकरी फुगेल, जी बघूनच तुम्हाला खावीशी वाटेल. यावर तूप टाका आणि मस्तपैकी रोल करून खाऊन घ्या. जी लागेल अगदी सुरेख.